आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांसाठी राज्य सरकारने आता एक मोठा आणि कडक निर्णय घेतलाय. राज्यातील प्रवाशांशी नीट संवाद साधता यावा यासाठी आता रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकणे सक्तीचे करण्यात आले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासाठी 15 ऑगस्टची डेडलाईन दिली असून त्यानंतर मराठी न शिकणाऱ्या चालकांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल असा कडक इशारा दिलाय. अमराठी चालकांसाठी 15 ऑगस्ट पर्यंत व्यावहारिक मराठी शिकणे बंधनकारक असेल आणि 16 ऑगस्ट नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केलंय. या मोहिमेसाठी परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ एकत्र आले असून राज्यभरात मराठी भाषा अभ्यास केंद्रे उभारली जात आहे. ही केंद्रे रिक्षा संघटनाच्या कार्यालयामध्ये आणि शिवसेना शाखांमध्ये विनामूल्य उपलब्ध असतील. हा नियम केवळ साध्या रिक्षा टॅक्सींनाच नाही तर ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या ऍप आधारित कॅब चालकांनाही लागू होणार आहे. या सर्व वाहनांवर मराठी भाषेच्या जनजागृतीचे स्टिकर्स आणि बॅनर्स देखील लावले जाणार आहेत. यासाठी अत्यंत सोप्या भाषेतील एक सचित्र पुस्तिका तयार करण्यात आली आहे.